नमो नमः छात्राः, मी श्री गणेश दळवे सर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या संस्कृत आमोद पाठ्यपुस्तकातील पान नंबर 53 वरील भाषासूत्रम 3 या भागातील नामानी दोन भाग पाहणार आहोत. मागच्या भाषासूत्रमध्ये आपण अकारांत नामं पाहिली, त्याचे टेबल कसे असतात म्हणजे देव, वन आणि माला. ह्या म्हणजे अकारांत आणि आकारांत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग अशा प्रकारची नामं कशी चालतात, देव, वन, माला ते पाहिले, त्यांचे टेबल पाहिले. त्याचप्रमाणे आज आपण काय करणार आहोत तर इकारांत, बरोबर, ह्रस्व इकारांत, दीर्घ इकारांत, ह्रस्व इकारांत, बरोबर, आणि दीर्घ इकारांत नामे कशी चालतात ते आपण आज पाहणार आहोत. हे टेबल जर पाठ केले आपण, त्यांच्या विभक्ती कशा बनतात हे जर पाठ झाले तर आपण वाक्य संस्कृतमधली सहज बनवू शकतो. ह्याला भाषेचं सूत्र म्हणतात. काय म्हणतात? भाषेचे सूत्र आहे. ही टेबल पाठ करणे आवश्यक आहे. आता बघा, नामानी दोन, तर ह्रस्व इकारांत पुल्लिंगम नाम कवी. आता हा कवी हा शब्द कसा आहे तर इकारांत आहे, ह्रस्व इकारांत, बरोबर, कारण का त्याचा अंत ह्रस्व ई मध्ये झालेला आहे. तर त्याची हे कशी केलेली आहे बघा, वर्णविग्रह कसा केला आहे, हलंत क अधिक अ, म्हणजे पूर्ण क झाला, क. वी कसा झाला आहे, अधिक हलंत व अधिक ह्रस्व ई, मग तो झाला कवी. म्हटलं कवी कसा बनला तो, मग तो ई मध्ये शेवटी त्याचा अंत झाला म्हणून तो काय झाला, इकारांत. मग ह्या कवीच्या टेबलप्रमाणे बाकीचे जेवढे काही पुल्लिंगी इकारांत शब्द किंवा नाम आहेत ते सगळे ह्या कवीप्रमाणे चालतील. म्हणून एकदा का कवी पाठ केला की बाकीचे जेवढे काही इकारांत, ह्रस्व इकारांत शब्द किंवा नाम आहेत पुल्लिंगी, ते सगळे ह्या कवीप्रमाणे चालणार. तर पाहूया आपण. त्याच्यामध्ये एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि विभक्ती असे 4 टेबल दिलेले आहेत, 4 तालिका दिलेल्या आहेत. विभक्तीमध्ये विभक्त तालिका दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांची वचनं दिलेली आहेत, एकवचन, द्विवचन, बहुवचन. आता बघा, प्रथमा कवी, कवी, कवयः प्रथमा, म्हणजे एक कवी, दोन कवी, अनेक कवी, प्रथमा विभक्ती. कवीं, कवीन द्वितीया, म्हणजे एका कवीला, दोन कवींना, अनेक कवींना. कविना, कविभ्याम, कविभिः तृतीया, एका कवीला, एका कवीने, दोन कवींनी, अनेक कवींनी. कवये, कविभ्याम, कविभ्यः चतुर्थी, एका कवीला, दोन कवींना, अनेक कवींना. पंचमी कवेः, कविभ्याम, कविभ्यः पंचमी, म्हणजे एका कवीकडून किंवा एका कवीहून, दोन कवींकडून आणि अनेक कवींकडून किंवा अनेक कवींपासून. कवेः, कव्योः, कवीनां षष्ठी, म्हणजे एका कवीचे, दोन कवींचे, अनेक कवींचे. कवौ, कव्योः, कवीषु सप्तमी, एका कवीवर किंवा एका कवीमध्ये, दोन कवींवर किंवा दोन कवींमध्ये, अनेक कवींवर किंवा अनेक कवींमध्ये. सप्तमी. संबोधन पहा, हे कवे, हे कवी, हे कवयः संबोधनम, म्हणजे हे कवी, ही काय आली संबोधन म्हणजे हाक मारणे, बरोबर. हे कवी, हे दोन कवींनो, हे अनेक कवींनो. हे पूर्ण टेबल पाठ झाला की तुम्ही काय करू शकता, बाकीचे शब्दसुद्धा त्याचप्रमाणे चालवायचे. आता उदाहरणार्थ आपण मुनी शब्द पहिले आधी आपण याची चाल बघूया. कवी, कवी, कवयः प्रथमा, कवीं, कवीन द्वितीया, कविना, कविभ्याम, कविभिः तृतीया, कवये, कविभ्याम, कविभ्यः चतुर्थी, कवेः, कविभ्याम, कविभ्यः पंचमी, कवेः, कव्योः, कवीनां षष्ठी, कवौ, कव्योः, कविषु सप्तमी. हे कवे, हे कवी, हे कवयः संबोधनम.
समजा आपण मारुती घेतला, तीन अक्षर आहेत त्याच्यात, तो शब्द चालून बघूया. बघा आता मारुती कसं चालणार. मारुती ही मारुती मारुतयः प्रथमा. कसं येणार. मारुतयः प्रथमा. मारुतीं मारुती मारुतीं द्वितीया. इथे दीर्घ येणार. मारुतीना मारुतीभ्या मारुतीभिः तृतीया. मारुतये मारुतीभ्यः चतुर्थी. मारुतेः मारुतीभ्यः पंचमी. मारुतेः मारुतीनां षष्ठी. मारुतिषु सप्तमी. हे मारुते हे मारुती हे मारुतयः संबोधनम. समजला. किती शब्द येऊ द्या त्याच्यामध्ये, किती अक्षर येऊ द्या, याचप्रमाणे तुम्हाला ते बनवायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही बाकीचे बनवू शकता. मुनी ऋषी रवी हरी पाणी यती मारुती भूपती कपी अली गिरी अरी वन्नी मणी इत्यादी यांचा सराव करायचा म्हणजे तुम्हाला ते येणार. आता पुढचे बघा टेबल. पुढचे टेबल कसे आहेत पहा. ह्रस्व इकारांत स्त्रीलिंगी नाम मती. आता जेवढे स्त्रीलिंगी ह्रस्व इकारांती शब्द आहेत किंवा नामं आहेत ती मतीच्या टेबलप्रमाणे चालवायचे आहेत. आता मती कसा बनलाय बघा. म हलंत अधिक अ म्हणून म अधिक त हलंत ई ती झाला. हा शेवट कशात झाला ई झाला म्हणून तो इकारांत. आता मतीप्रमाणे कसं चालतंय बघा. स्त्रीलिंगी मती. मती ही मती मतयः प्रथमा. मती म्हणजे काय बुद्धी. मतिं मती ही द्वितीया. मत्या मतीभ्या मतीभिः तृतीया. मतये मते लिहू शकता किंवा मत्ते लिहू शकता, परंतु दोन्ही पाठ करायचे आहेत. दोघांपैकी काही विचारलं तर तुमची गडबड होईल म्हणून दोन्ही पाठ करू शकता. दोन्ही पाठ करणं आवश्यक आहे. मतये मत्यै मतीभ्या मतीभ्यः चतुर्थी. मतेः मत्याः मतीभ्यः पंचमी. मतेः मत्याः मत्योः मतीनां षष्ठी. मतौ मत्या मत्योः मतिषु सप्तमी. हे मते हे मती हे मतयः संबोधनम. त्याचप्रमाणे आपण वनस्पती करूया. वनस्पती हा शब्द चालूया. वनस्पती ही वनस्पतयः प्रथमा. वनस्पतिं वनस्पतीः द्वितीया. वनस्पत्या वनस्पतिभिः तृतीया. वनस्पतये वनस्पतिभ्यः चतुर्थी. वनस्पतेः वनस्पतिभ्यः पंचमी. वनस्पतेः वनस्पत्योः वनस्पतीनां षष्ठी. वनस्पतौ वनस्पतिषु सप्तमी. हे वनस्पते हे वनस्पती हे वनस्पतयः संबोधनम. म्हणजे एकदा का मती टेबल पाठ केलं की इकारांत स्त्रीलिंग कुठलेही आले तरी मतीप्रमाणेच चालवायचे आहे. फक्त तो शब्द तुम्हाला समजला पाहिजे हा स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे. आता इकार ह्रस्व इकारांत नपुसकलिंगी नाम वारी. आता जेवढे काय इकारांत नपुसकलिंगी असतील त्या वारीप्रमाणे चालवायचे. वारी म्हणजे काय पाणी. वारी म्हणजे पाणी. वारी कसा बनलाय व अधिक आ अधिक र अधिक ई. बघा वारी वारिणी प्रथमा. वारिणी द्वितीया. वारिणा वारिभिः तृतीया. वारिणे वारिभ्यः चतुर्थी. वारिणः वारिभ्यः पंचमी. वारिणोः वारिणां षष्ठी. वारिणोः वारिषु सप्तमी. हे वारे हे वारी हे वारिणी संबोधनम. समजलं. आता आपण कुठलं पाहूया. आपण सुरभी घेऊया. सुरभी. आता सुरभीणी प्रथमा. सुरभीणी द्वितीया. सुरभीभ्यां
सुरभिभ्यः सुरभिभिः तृतीया, सुरभिणे सुरभिभ्यां सुरभिभ्यः चतुर्थी, सुरभिणः सुरभिभ्यां सुरभिभ्यः पंचमी, सुरभिणः सुरभिणोः सुरभिणां षष्ठी, सुरभिणी सुरभिणोः सुरभिषु सप्तमी। हे सुरभे, हे सुरभी, हे सुरभिणी, हे सुरभिणी संबोधनम। अशा प्रकारे तुम्ही कुठलाही ह्रस्व इकारांत नपुंसकलिंग शब्द आला तर वारीप्रमाणे चालवायचं आहे। आता दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी नाम नदी। तर कुठलेही दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आले तर ते सगळे नदीच्या टेबलप्रमाणे चालवायचे आहेत, हे लक्षात ठेवायचं। बघा, न हलंत अधिक अ अधिक द हलंत अधिक ई झाला नदी। तर नदी बघूया। नदी नद्यौ नद्यः प्रथमा, नदीं नद्यौ नदीः द्वितीया, नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया, नद्यै नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी, नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पंचमी, नद्याः नद्योः नदीनां षष्ठी, नद्यां नद्योः नदीषु सप्तमी। हे नदी, हे नद्यौ, हे नद्यः संबोधनम। आता याच्यापैकी आपण लेखनी चालूया। लेखनी, लेखनी लेखन्यौ लेखन्यः प्रथमा, लेखनीं लेखन्यौ लेखनीः द्वितीया, लेखन्याः लेखनीभ्यां लेखनीभिः तृतीया, लेखन्यै लेखनीभ्यां लेखनीभ्यः चतुर्थी, लेखन्याः लेखनीभ्यां लेखनीभ्यः पंचमी, लेखन्याः लेखन्योः लेखनीनां षष्ठी, लेखन्यां लेखन्योः लेखनीषु सप्तमी। हे लेखनी, हे लेखन्यौ, हे लेखन्यः संबोधनम। अशा प्रकारे हे सर्व चारीच्या चारी टेबल पक्के पाठ करून ठेवायचे की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा शब्द आला तरी तुम्ही सहज बनवू शकता। धन्यवादः। पुनर्मिलामः।